सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक जवान या सातारा जिल्ह्याने आपल्या भारत माताच्या संरक्षणासाठी दिले आहेत. यामध्ये अनेक जवान देशरक्षणात शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी यांना सातारा जिल्हा प्रशासनाच्या मार्फत धोंडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे 30 एकर जागा देण्यात आली असून या ठिकाणी 6 वीरपत्नी एकत्र आल्या आहेत. धोंडेवाडीतील खटाव तालुका येथे वीरपत्नींना मिळालेल्या 30 एकर खडकाळ डोंगर भागातील जमिनीवर नंदनवन पुरवण्यासाठी वीर नारी फ्रूट प्रोडक्शन कंपनीची स्थापना त्यांनी केली आहे. ही कंपनी भारतातील पहिली फ्रूट प्रोड्युसर कंपनी ठरली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या 30 एकर खडकाळ डोंगराळ भागात त्यांनी फूड प्रोडक्शन कंपनीची स्थापना करत वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची देखील लागवड केली आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती. मी इंताज मुनीर खान, वीर नारी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर. आम्हाला जी शासनाने प्रत्येकीला आम्ही 6 वीर नारी आहोत. प्रत्येकीला 5-5 एकर शासनाने जमीन दिलेली आहे. ती आम्हाला खटाव तालुका धोंडेवाडी येथे मिळालेली आहे. तिथे आम्ही 6 जणांनी एकत्रित येऊन फळबाग तिथे लागवड सुरू केलेली आहे आता. आणि तिथं 3 शेततळे आमची बनवून तयार पूर्ण झालेली आहेत. म्हणजे थोडीफार प्रोसेस राहिलेली आहे. झाडांची पण आम्ही लागवड करायला सुरुवात केलेली आहे. तसेच आमचा पुढचा टप्पा कोल्ड स्टोरेज हा महत्वाचा भाग आहे. आणि तिथं खटाव तालुक्यात तिथं कुठेही कोल्ड स्टोरेज नाहीये. ते आम्हीच पहिल्यांदा तिथं स्थापन करणार आहोत. आणि तसेच पॅक हाऊस वगैरेची पण सुविधा तिथं होणार आहे. ही वीर नारी फार्मर प्रोड्युसर कंपनी ही भारतातली पहिली कंपनी आहे. आणि आमच्या कंपनीच्या जे आम्ही शेअर सभासद जे घेतलेले आहेत त्या पूर्ण महिला आहेत. आणि आतापर्यंत आमचे 390 लेडीज सभासद कंपनीच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आम्ही बाकीच्या वीर नारींना पण घेऊन सोबत चालणार आहोत. तळ्याची पाण्याची क्षमता किती आहे नेमकी? 2 कोटी लिटरची पाण्याची क्षमता आहे तळ्यांची. नमस्कार, मी मेजर आनंद पाथरकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा. सरकारी महसूल अधिनियम 2018च्या अंतर्गत महाराष्ट्र शासन वीर नारी, वीर पिता, वीर माता यांना ज्यांचे मुलं शहीद झालेले आहेत त्यांच्या घरच्यांना 5 एकर जमीन देण्याचं ठरवलं होतं 2018च्या अधिनियमच्या अंतर्गत. त्या अंतर्गत धोंडेवाडी खटाव तालुका 6 वीर नारींना 30 एकर जमीन देण्यात आली. त्या देण्यात आलेल्या जमिनीवर इंडियन आर्मीच्या मार्फत तिथे 3 शेततळं ज्याची पाण्याची कॅपॅसिटी 2 करोड लिटर होणार आहे. आणि तिथे 540 झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. या सहभागात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व कृषी विभागचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांच्या अंतर्गत ही कामं करण्यात आलेली आहे. तसेच हा फेज झाल्यावर याच्यात 2 फेज अजून करण्यात येणार आहे. याच्यात पॅक हाऊसेस, कोल्ड स्टोरेजचं पण प्रोत्साहन केलेलं आहे. वीर नारी फार्मर प्रोड्युसिंग कंपनी ही भारतातली पहिली वीर नारी फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे. याच्यात असलेले जेवढेही शेअर होल्डर्स आहेत ते पूर्ण महिला आहेत. तर या वीर नारींनी एक चांगलं उदाहरण माजी सैनिकांमध्ये उभं केलेलं आहे. तसेच वीर नारींना प्रोत्साहित करत, बाकीच्या वीर नारींना प्रोत्साहित करत हा उपक्रम नक्कीच महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल भविष्याचं प्रतीक आहे. 3 शेततळं जे की इंडियन आर्मीच्या मार्फत करण्यात आलेले आहे. याच्यात सर्वात मोठा वाटा हा 269 इंजिनियर रेजिमेंट पुणे यांच्या अंतर्गत करण्यात आला. त्यांनी सलग 2 महिने तिथे काम करत 20 जवानांनी अवघ्या 70 दिवसात 3 शेततळं ते तयार केले. आणि त्या शेततळामध्ये जवळपास 2 करोड लिटर कॅपॅसिटी करण्यात आली. आणि या वीर नारींच्या अंतर्गत बाकीच्या ज्या जमिनीच्या केसेस आहेत मला वाटते की ते पण त्याचा यूज कसा केलेला आहे यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या जमिनीचा कसा यूज केलेला आहे याचं एक चांगलं प्रतीक दिलेलं आहे. वीरपत्नीसाठी धोंडेवाडी येथे दिलेल्या जागेत भारतीय सैन्य दलाकडून 70 दिवसाच्या कार्यशाळेत तब्बल 50 लाखाची कामे करण्यात आली आहेत. या जागेत फळांची 550 झाडे लावण्यात येणार असून वृक्ष लागवडीचा प्रारंभ सैन्य दलाचे लेफ्टनंट कर्नल प्रवीण त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला आहे. सैन्य दलातर्फे मेहनत घेऊन तयार केलेल्या 3 शेततळ्यामध्ये एकूण 2 करोड लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. त्यांच्या या धाडसाचं कौतुक साताऱ्यासह संपूर्ण देशानं केलं आहे.
न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.